नमस्कार मित्रो, मी आता डाळिंब बघा प्लॉट 2 मध्ये आहे. कसं असतो काल बऱ्याच कमेंट्स आणि इंस्टाग्रामवर मेसेज पडले होते. सर डाळिंब जवळपास 18 दिवसात झालेले पहिलं पाणी देऊन, तर त्याला 0.30 न इथेल घेतलं तर चालेल का? आणि आज योगायोग असा आहे, काही कमेंट होत्या, काही इंस्टाग्रामवर मेसेज होते. तर आता ह्याला पहिलं पाणी आपण 31 तारखेला दिलेलं आहे, 31 आणि 1 तारखेला. आज आता एका प्लॉटला 17वा दिवस चालू आहे, एका प्लॉटला 18वा दिवस चालू आहे. त्या हिशोबानं इथ्रेल कसं आहे, इथ्रेल हे मल्टीपर्पज आहे. त्या हिशोबानं याची फवारणी आज इथ्रेल सोबत 05234 घेतले. सिंगल इथ्रेल मारू नका. इथ्रेल घेते वेळेस 0.30 0.40 न घेता 0.25 म्हणजे 4 लिटरला 1 मिली घ्या. आणि 05234 जवळपास 5 ग्रॅम घ्या. म्हणजे ह्याच्यामुळं काय होईल, जी ह्याच्यावर जी फूट येईल समजा नवती दबल्या जाईल, नवतीतून कळी निघण्यास थोडी मदत होईल आणि चौकी एकदम स्ट्रॉंग होईल. त्या हिशोबाने आज हे नियोजन केलेलं होतं. या शेतकरी बांधवाचे प्लॉट हे पहिलं पाणी देऊन 15-16 दिवस ही फवारणी 20 दिवसाच्या आत म्हणण्यापेक्षा 15 ते 20 दिवस, परंतु चौकीचा कलर जेव्हा सोनेरीमधून हिरव्याकडे होईल, आता हे बघा, आता एक कलर बदलत चाललेला आहे. ह्या स्टेजला ज्याला इथेलचा हात घ्यायचा आहे 0.25 न त्याच्यासोबत 05234 कंपल्सरी घ्या. म्हणजे चौकीची मजबूती होणे, फूट दाबणे, त्याच्यानंतर नवतीवर कळी येणे, त्याची बऱ्यापैकी फायदे होऊन जातात. इथ्रेल हे मल्टीपर्पज आहे, परंतु त्याचा वापर किती करायचा हे परफेक्शन पाहिजे. त्या हिशोबानं आपण ह्याला फळ पिकवण्यासाठी करता येतं, फळवाढीसाठी करता येतं, फळ गर्भात आणण्यासाठी करता येतं, नवती दाबण्यासाठी करता. परंतु ह्याचे सगळ्याचे प्रमाण हे वेगवेगळे आहेत, हे लक्षात घ्या. माहीत नसेल तर कमेंट करा, प्रश्न विचारा, काय करे, पण मनानं काही करू नका, का तर फायद्यासोबत तोटे सुद्धा असतात. त्यासाठी आज मी 0.25 ने इथ्रेल आणि 5 ग्रॅमने 05234 घेऊन फवारणी चालू केली आहे. नमस्कार.